लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असणारे प्रतापराव पाटील चिखलीकर, शिवाजीराव गर्जे, दिलीपराव धर्माधिकारी, तसंच आनंद परांजपे, इद्रिस नायकवडी, संजय बोरगे, लतीफ तांबोळी, व्यंकटराव गोजेगावकर, माधव पावडे, शिवराज पाटील होटाळकर, विनायकराव शिंदे मांजरकर, अशोकराव वडजे, महेश देशपांडे, शिवराज गाडीवान, रमाकांत शिंदे, आनंदराव पाटील जामगावकर, सुनील पाटील, गंगाजी पाटील मुगावकर, संजय पाटील शिंदे, माझ्या नांदेड परिसरातनं नायगाव असेल, विशेषतः मुखेडचे प्रमुख आलेले सगळे माझे पदाधिकारी असतील, नायगाव परिसरातले असतील, जिल्ह्याच्या विविध भागातनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या करता उपस्थित असणारे सर्वच जीवाभावाचे आमचे सहकारी, अनेक नावं, खूप मोठी यादी आहे, मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु शिवराज पाटील होटाळकरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासोबत जे प्रमुख पदाधिकारी, जे प्रमुख कार्यकर्ते हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेणार आहेत, ते उपस्थित असणारे सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण सध्या उद्याच्या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या संदर्भातल्या विभागवाईज बैठका मंत्री, सचिव, राज्यमंत्री, सहसचिव, उपसचिव अशा सगळ्यांचे आयुक्त यांच्या लावलेल्या आहेत आणि त्यामध्ये शेवटची मीटिंग संपायला थोडा वेळ लागला आणि त्याच्यावर आपल्यालाही अर्धा पाऊण तास इथं जास्त थांबावं लागलं. एकंदरीतच राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण कोणत्या ना कोणत्या पक्षाला डोळ्यासमोर ठेवून कामकाज करत असतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक सुसंस्कृत महाराष्ट्राची ओळख कशी आहे ते उभ्या देशाला दाखवून दिलं, महाराष्ट्राला दाखवून दिलं. राजकारण कसं केलं पाहिजे, विरोधकांशी कसं वागलं पाहिजे, निवडणुका झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा आपला एक समजून विकासाच्या कामामध्ये पाठपुरावा कसा केला पाहिजे, ही शिकवण आम्ही जरी तेव्हा लहान असलो तरी ती आम्ही ऐकलेली आहे, पाहिलेली आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये वसंतदादा पाटील साहेब असतील, त्याच्यानंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेब असतील, त्याच्यामध्ये विलासराव देशमुख असतील, अनेक दिग्गजांची नावं घेता येतील. त्यांनी पण आपापल्या कारकिर्दीमध्ये या राज्याला विकासाकडे नेण्याच्या करता आणि विशेषतः या राज्यातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना ही आपला समाज आहे, ही आपलेपणाची भावना, सर्व धर्म समभावाची भावना ही रुजवण्याच्या करता आणि तशा पद्धतीनं पावलं उचलण्याच्या करता त्यांनी शेवटपर्यंत प्रत्येकाने प्रयत्न केले. ही गोष्ट आपल्याला नाकारता येत नाही. त्याच्यातूनच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली. मलाही आता राजकीय जीवनामध्ये काम करत करत 35 वर्ष झाली. त्याचा उल्लेख मगाशी प्रांताध्यक्षांनी केला की बाबा काही अशी वेळ येते की तुम्हाला काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि तशा पद्धतीचा निर्णय मधल्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान 2014 साली नरेंद्र मोदी साहेब आल्यानंतर एक विजन डोळ्यासमोर ठेवून या देशाला जगामध्ये प्रगतीपथावर कसं नेता येईल, आर्थिक बाबतीमध्ये देखील इथली इकॉनॉमी कशी वाढेल, जगामध्ये देखील एक आदराची भावना ह्या देशाकडे बघण्याची कशी होईल, ह्या पद्धतीचं काम त्यांनी चालू केलं. आम्ही पण बघत होतो, आम्हालाही वाटलं की बाबा ह्यांच्याबरोबर आपण सरकारमध्ये जावं, आपल्यालाही राज्याचा सर्वांगीण विकास करायचा आहे, केंद्राची मदत त्याच्यामध्ये पाहिजे, मूळ आपला शेतकरी हा कसा त्याला मदत करता येईल ह्याबद्दलचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातून आम्ही पावलं उचलली. बेरोजगारी असेल, महिला असतील, बाकीचे सगळा घटक असेल, दीनदलित दुबळी लोक असतील,
त्यांनाही आपल्याला आधार कसा द्यायचा, आदिवासी समाज असेल, या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं आम्ही काही पावलं उचलली. राजकारण हे समाजातल्या शेवटच्या माणसाच्या पर्यंत कसं आपल्याला न्याय देता येईल ह्याकरता करायचं असतं आणि तशा पद्धतीनं आम्ही कामाला लागलो. एकंदरीतच लोकसभेला आपल्याला जरा फटका बसला, परंतु नाउमेद न होता विधानसभेला आपण सगळ्यांनी पुन्हा नेटाने त्याच्यामध्ये सुरुवात केली. प्रतापरावांची माझे तसे अनेक वर्षापासूनचे संबंध, जरी राजकीय जीवनामध्ये ते एका पक्षात मी एका पक्षात असलो तरी ते कधी बाबा मी आता वेगळ्या पक्षात आहे, अजित पवारांकडे कसं जायचं असं कधी त्यांनी मनात आणलं नाही. मुंबईत आल्यावर सहज का होईना माझ्याकडे चक्कर मारायचे आणि इकडच्या तिकडच्या गप्पा आम्ही मारायचो. परंतु कुठं ना कुठं एक संबंध येतात आणि त्याच्यातूनच या मतदारसंघातनं दुर्दैवाने प्रतापरावांना अपयश लोकसभेला मिळालं, परंतु त्या अपयशांनी खचून न जाता पुन्हा आपण लोकांच्या करता लढलं पाहिजे हीच भावना त्यांनी मनामध्ये ठेवली आणि पुन्हा महायुतीच्या वतीनं आम्ही त्यांना त्या बाबतीमध्ये तिकीट दिलं. त्यांनी ते स्वीकारलं आणि त्या भागातल्या जनतेने त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं. त्यांनी त्या बाबतीमध्ये काही सूतोवाच केला, त्याची नोंद मी पण प्रांताध्यक्षांनी पण घेतलेली आहे. शेवटी त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो मी पुढच्या काळामध्ये घेईल, त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. पण एकंदरीतच ती जबाबदारी घेतल्यानंतर 41 आमदार निवडून आलेले, पण एकंदरीत प्रत्येक जण आपापल्या परीनं काम करतोय. पण मी सुनील तटकरे आम्ही सगळेजण बघतोय सतत प्रतापरावांना आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बेरीज कशी होईल. मग कुठल्याही त्यांच्याही आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये संबंध आहेत, मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये संबंध आहेत आणि मग त्यांना आपल्याशी कसं जोडता येईल, आपल्या पक्षाशी कसं जोडता येईल, घड्याळाशी कसं जोडता येईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कसं जोडता येईल याबद्दल सतत त्यांचा प्रयत्न हा चाललेला असतो. परवा देखील 2 दिवसाचं शिबिर होतं. त्या शिबिराच्या निमित्तानं पण नांदेड असेल, परभणी असेल, अहिल्यानगर, शिर्डी, संभाजीनगर इथल्या पण अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याही वेळेस अनेक भागातले लोक म्हणत होते, मी एवढंच काहींना सांगितलं, शिबिरात पण सांगितलं, बाबा उद्याच्या काळामध्ये बेरीज होत असताना ज्यांची जनमानसामध्ये प्रतिभा चांगली आहे, ज्यांना घेतल्यानंतर आपल्याबद्दल पण लोकांचा गैरसमज होणार नाही, ज्यांना घेतल्यानंतर त्यांनाही कामाची संधी आपल्याला देता येईल आणि एक नवीन नेतृत्व आपल्याला पुढे आणता येईल, याच उद्देशाने आम्ही हा सगळा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यातनंच शिवराज पाटील होटाळकर यांचं मागचं शिक्षण व अर्थ सभापती या नात्याने जिल्हा परिषद नांदेडचं काम किंवा एकंदरीत मी पण माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतोय, कारण हे शेवटी टीमवर्क आहे. उद्याच्याला आमच्या शिवराज पाटील होटाळकर हे आज आमचं नायगाव असेल त्याच्या संदर्भातला तिथला सगळा तो मतदारसंघ असेल, त्या सगळ्या मतदारसंघामध्ये धर्माबाद, उमरी, नायगाव इथं त्यांचं काम आहे आणि आपल्याला आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवायची, शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढवायची. आम्ही प्रशासनाकडनं कसं काम करून घ्यायचं त्याबद्दल आपण काळजी करू नका. काही महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, त्या खात्याचा उपयोग मग कृषी खात्याचा माझ्या शेतकऱ्याला कसा करता येईल, अन्न नागरी पुरवठा खात्याचा उपयोग आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला व्यवस्थितपणे अन्न नागरी पुरवठा त्याचं धान्याचं वाटप कसं करता येईल, इतर योजना कशा राबवता येईल, महिला बाल विकासच्या निमित्तानं आपली लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर त्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, त्याचा लाभ आपल्या लाडक्या बहिणींना कसा देता येईल, मुलांच्या बाबतीमध्ये लहान मुलांच्या बाबतीमध्ये काय मदत आपल्याला करता येईल किंवा वैद्यकीय शिक्षणाच्या निमित्तानं आरोग्याच्या बाबतीमध्ये चांगलं काम आणि वेगवेगळ्या भागामध्ये मेडिकल कॉलेज आणि त्याच्यामध्ये डॉक्टरांची त्या शिक्षणाची व्यवस्था ही आपल्याला कशी करता येईल. मग युवा कल्याण असेल, खेळाचं स्पोर्ट्स असेल, आपल्या मुस्लिम समाजाच्या करता, अल्पसंख्याक समाजाच्या करता
अल्पसंख्याक विभाग असेल, अवकाफ असेल, अशा अनेक महत्त्वाच्या खात्याच्या संदर्भामध्ये आपण त्यामध्ये लक्ष घातले आणि ती खाती सहकार खातं आपल्याकडे. अशा पद्धतीनं जरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले, एकनाथराव उपमुख्यमंत्री असले, तरी ही महायुती आहे आणि महायुतीच्या निमित्तानं आपल्याला या विभागाचा, सगळ्या डिपार्टमेंटचा कसा फायदा करून देता येईल या पद्धतीचं आमचं सतत लक्ष त्या ठिकाणी असतं. आपण काळजी करू नका. आज तुमचा सगळ्यांचा प्रवेश देत असताना मलाही समाधान होतंय. आपल्याला सभासद नोंदणी आपण सुरू केलेली आहे. त्याची सुरुवात शिर्डीला आपण त्या ठिकाणी प्रारंभ केला. आपल्याला शिवराज पाटील होटाळकर यामध्ये जास्तीत जास्त लोक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद कसे होतील, मग महिला असतील, सुशिक्षित वर्ग असेल, माझा शेतकरी वर्ग असेल, माझा कष्टकरी वर्ग असेल, ह्या वेगवेगळ्या घटकातल्या लोकांना त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये जोडायचं आहे. उद्याच्याला जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुका आहेत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आज खूप चांगलं यश महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मिळालं. एवढं प्रचंड बहुमत महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून कधी मिळालेलं नव्हतं. असं बहुमत महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे. मी राज्यामध्ये फिरत असताना हे सांगतो, जनतेने जनतेची जबाबदारी पार पाडलेली. आता आपल्याला अतिशय 24 तासात जास्तीत जास्त तास काम करून लोकांचे प्रश्न सोडवावे लागणार आहे. लोकांना एक मदत करावी लागणार आहे. लोकांच्या समस्या या कशा एक एक दूर होतील ह्या पद्धतीचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे. आणि ते काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद पण कशी वाढेल. आज आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 9 आमदार आहेत, एकंदरीत 16 तालुके आहेत. काही काही तालुके 3-3 तालुक्याचा एक मतदारसंघ आहे. शहरामध्ये मतदारसंघ वाढलेले. हे सगळं पाहता तुमच्या भागातल्या सहकारी संस्था ह्या पण नीट चालल्या पाहिजेत. उद्याच्याला जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त सन्माननीय सदस्य हे निवडून आणण्याचं काम झालं पाहिजे. पंचायत समिती आपल्या विचाराच्या कशा येतील याबद्दलचा प्रयत्न केला पाहिजे. कधी कार्यकर्ते विचारतात की दादा उद्याच्याला महायुती म्हणून तिथं लढलं जाणार आहे का. मागं आम्ही महाविकास आघाडीमध्ये असताना काँग्रेस राष्ट्रवादीने 1999 ते 2014 पर्यंत सरकार चालवली. हे आपण सगळ्यांनी पाहिलं. पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या त्या पक्षाला त्यांच्या परीनं काम करण्याची मुभा होती. आम्ही ते जिल्ह्यावर सोडायचो. जिल्ह्यामध्ये ठरवलं जायचं की कुणाबरोबर युती करावी, आघाडी करावी का न करावी. तशा पद्धतीनं उद्याच्या काळामध्ये देखील आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे या सगळ्यांशी बोलू. त्यांचं काय मत आहे तेही जाणून घेऊ. त्याच्यामध्ये सुनील तटकरे असतील, बावनकुळे असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, त्यांचाही काय विचार येत आहेत ते पण आपण जाणून घेऊ आणि त्याच्यातनं पुढे जाण्याचा प्रयत्न करू. पण आपल्याला ह्या सगळ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवतच उद्याच्याला जास्त लोकसभेची पण त्या ठिकाणी ताकद वाढवण्याचे प्रयत्न करायचा आहे. विधानसभेची पण ताकद, जरी पल्ला लांब असला तरी बाबांनो दिवस कसे पटकन निघून जातात समजत नाही. आणि म्हणून आपण बाकीच्या बाबतीतल्या काही पदाधिकाऱ्यांना कशी पदं द्यायची, महामंडळाचे महत्वाची पदं असतील किंवा महामंडळाची सदस्य पदं असतील, त्याही बद्दल आम्ही बसून वेगवेगळ्या घटकाला, वेगवेगळ्या समाजाला, तिथं ज्यांचं जनमानसामध्ये चांगलं नाव आहे त्याला दिल्यानंतर तिथं आणखीन माणसं अधिकची जोडली जातील, अशा प्रकारचा प्रयत्न हा आम्ही देखील करणार आहोत. लवकरच त्याच्याबद्दलचं महामंडळाचं वाटप हे पण होईल. त्याबद्दल तिघांची निवड आम्ही महायुतीच्या तर्फे केलेली आहे. एक सुनील तटकरे, दुसरे चंद्रशेखर बावनकुळे आणि तिसरे उदय सामंत. हे तिघजण बसतील आणि एकंदरीत असताना महामंडळ कुणी कुठली घ्यायची त्या पद्धतीनं त्या महामंडळाचं वाटप होईल. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. परंतु आपल्या आपल्या हातामध्ये असणाऱ्या सोसायट्या, तुमच्या गावची विकास सोसायटी तुमच्याकडे असेल, आणखीन काही कुठली छोटी मोठी संस्था असेल, त्या संस्थेच्या माध्यमातून पण
लोक बारकाईने बघत असतात त्याचं काम कसं आहे, काय कसं आहे. आणि त्याच्यामुळं शिवराज पाटील होटाळकर, मला तुम्हाला पण सांगायचं आहे, तुम्हाला उद्याच्याला भवितव्य आहे. त्याच्यातनं चांगल्यातलं चांगलं काम करा. आपल्याला फार काही कुणाला विचारायला जायचं कारण नाही. आपला आपला एक परिवार म्हणून आपण एकत्र बसणार आणि निर्णय घेणार. निर्णय घेताना साधारण वेगवेगळे समाजातले चांगली माणसं ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि हा प्रयत्न करत असताना तुम्ही पण उद्यापासून जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर प्रतापराव त्यांचं काम करतातच, ते सतत माझ्या संपर्कात आहे. स्वतः ते आमदार असल्यामुळं येणं जाणं पण त्यांचं असतं. दर मंगळवारी आमची मिटिंग देखील सगळ्या आमदार आणि मंत्र्यांची असते मुंबईमध्ये, त्याच्यामुळे ती अडचण येत नाही. पण तुम्हाला काही वाटलं तर त्यांच्याशी पण संपर्क साधून काय पक्षाचं चाललंय, आम्ही तुम्हाला कार्यक्रम पण देणार आहे. यावेळेस शिबिर आमचं झालेलं आहे. आपलं शिबिर झाल्यानंतर आपण जसा सभासद नोंदणीचा कार्यक्रम पक्षाच्या हातामध्ये घेतलेला आहे, तशा पद्धतीनं तुम्ही पण वेगवेगळ्या काळामध्ये काय कार्यक्रम तिथं राबवायचा, कशा पद्धतीनं राबवायचा, सतत कार्यकर्त्याला हलतं ठेवायचं. कार्यकर्ता शांत बसता कामा नये. मग युवक मधला असेल, युवतीमधला असेल, महिलामधली असेल किंवा आपले अनेक सेल आहेत, त्या सेलच्या मधले पदाधिकाऱ्यांच्या संदर्भातले असतील, या प्रकारे आपल्याला आपली संघटना ही जास्तीत जास्त सर्व दूरपर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे. आणि ते काम करत असताना आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने शिवराज पाटील होटाळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या प्रयत्नामुळं, त्यांच्या एकंदरीत चर्चेतनं आपण हा एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला. आपल्याला मात्र कुठल्याही, आपण फक्त राजकारण करत नाही. आपण मध्ये आम्ही कृषी 2025 पण भरवलेलं होतं. आपण वेगवेगळ्या भागामध्ये तुमच्याकडे जी पिकं आहेत त्या पिकाच्या संदर्भात माझ्या तिथल्या शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढेल, त्याच्या काय समस्या आहे, या सगळ्याच्या बद्दल माणिकराव कोकाटे, आम्ही सगळेच जण महाराष्ट्र पालथा घालणार आहोत. तुम्ही त्याबद्दलची काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये साधारण दर आठवड्याला एखाद्या जिल्ह्यामध्ये तरी जाण्याचा आमचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये राहणार आहे. आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त जिल्हे कव्हर करून आपण एकमेकाशी संपर्क ठेवू शकलो, काही गोष्टीच्या संदर्भात सतत एकमेकाला भेटू शकलो, तर आणखीन आपली संघटना वाढायला त्याच्यामध्ये मदत होणार आहे. त्याबद्दल तिळमात्र शंका तुम्ही कोणी मनामध्ये बाळगू नका. अशा प्रकारे शिवराज पाटील होटाळकर आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांना मला विनंती करायची आहे. आणि ही विनंती करत असताना प्रतापराव तर त्यामध्ये काम करतीलच, त्यामध्ये रामदास शांताबाई शिवराज पाटील यांच्याही संदर्भात आत्ता प्रतापराव काही सांगत होते. इतर पण बाबतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या मनात करायच्यात. थोडंसं वेगळ्या बातम्या कधी पेपरला येतात, कृपया त्या बातम्यांच्यावर फार काही विश्वास ठेवू नका. कारण नसताना आपल्यातल्या आपल्यात गैरसमज निर्माण करणाऱ्या पण बातम्या येत असतात. मी पुन्हा सांगतो, काल देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेनेच निर्माण झालेली होती. आज पण ती त्याच विचारधारेने पुढे जाणार आहे. आणि उद्याही ती विचारधारा हा पक्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. पण महाराष्ट्राचं हित कशात आहे, देशाचं हित कशात आहे, त्याच्यातून आपल्या सगळ्यांना बरोबर कसं नेता येईल, याबद्दलचा कटाक्षाने प्रयत्न हा आम्ही सगळेजण मिळून करू. त्याच्यामध्ये शिवराज पाटील, अशा प्रकारची संधी ही येत असते, त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलायचा असतो. तुम्ही त्या ठिकाणी फायदा उचला. कारण आम्ही पण राजकीय जीवनामध्ये आलो त्यावेळेस अतिशय तरुणपणे आम्हाला पक्षांनी, नेत्यांनी संधी दिली आणि त्याच्यातून आज इथपर्यंतचा टप्पा आम्ही गाठलेला आहे. आपल्याला पुढेही अजून नवीन कार्यकर्ते त्यांना पुढे आणायचंय, महिला भगिनींना पुढे आणायचंय. पुढच्या 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 1/3 महिला येणार आहेत. 1/3 दोन्हीकडे, आमदारकीला आणि खासदारकीला पण. त्याच्यामुळं त्यावेळी आपला सेल महिला आघाडीचा यालाही आपल्याला अधिक मजबूत करावं लागणार आहे. आणि युवक आणि बाकीचे सगळेजण त्या बाबतीमध्ये आहेच.
एकंदरीतच बेरोजगारी कमी होण्याच्या दृष्टिकोनातून देखील उद्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना साधारण 5 वर्षाच्या करता एवढ्या दैदिप्यमान यश या महायुतीला मिळालेलं असल्यामुळं फार लोकांचं या अर्थसंकल्पाकडे लक्ष राहणार आहे। त्या अर्थसंकल्पामधनं देखील आपण समाजातल्या सर्व घटकाला कसा आपल्याला न्याय देता येईल अशाच प्रकारचा प्रयत्न राज्याचा अर्थमंत्री या नात्याने माझा स्वतःचा राहणार आहे। तशा पद्धतीनं मी देवेंद्रजी, एकनाथराव आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांशी चर्चा देखील करणार आहे, कारण शेवटी हे महायुतीचं सरकार आहे। ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घ्यावी आणि जे आज प्रवेश करतात त्यांचं खूप मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करत असताना याच्यानंतर सुलतान मालदार यांच्या नेतृत्वाखाली देखील ते परवा मला भेटले होते देवगिरीला। 35 पदाधिकारी त्यांच्याबरोबर त्यांनी त्यांच्या प्रयत्नामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत। मग ते भिवंडी, नवी मुंबई, पालघर, पुलवे, धानू आणि मावळ या भागातले ते आमचे बांधव आहेत। त्याच्यातले जास्त करून आमच्या मायनॉरिटीमध्ये काम करणारे आहेत। त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो, त्यांनाही विश्वास देतो आणि आमच्या शिवराज पाटलांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांना, फुटाळकरांच्या आणि आमच्या प्रतापराव चिखलीकरांच्या प्रयत्नामुळे जे आले तुम्हाला एवढी मी खात्री देतो, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आपण आगीतनं उठलोय फुफुट्यात पडलोय अशी वेळ मी तुमच्यावर येऊन देणार नाही। तुम्ही अजिबात मनात असं आणू नका की राष्ट्रवादीची स्थापना 25 वर्षापूर्वी झाली, 99ला 10 जूनला, आज आपण त्या पक्षात चाललोय, आपल्याला नवं म्हणून काही बाजूला ठेवतील का? असं अजिबात होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याच्यामध्ये कर्तृत्व आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्व आहे, ज्याच्यामध्ये समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाण्याची क्षमता आहे, उमेद आहे, ईर्ष्या आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, अशा पद्धतीचा कार्यकर्ता तो काल आलाय का 99 पासून आहे का मध्ये आलाय का आणखीन कधी आलाय ह्याचा विचार आपण करत नाही, त्याला आपण संधी त्या ठिकाणी देत असतो। ही बाब आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या। तुम्हाला प्रतापरावांचंच उदाहरण देतो। प्रतापराव तर राष्ट्रवादीमध्ये मतदानाच्या आधी 23 दिवस आले का 25 दिवस, म्हणजे तसं काही नाही आपल्यात। त्यामुळे शिवराज पाटीलजी काही काळजी करू नका, आपण सगळेजण मिळून, आम्हाला पण कळतं कोण कसं काम करतं, कोण कसं काम करतं, पण तुमची आता गमछा टाकल्यानंतर पक्षाचा प्रवेश झाल्यावर जबाबदारी वाढली। आता तुमची ओळख तिथं गावाकडे गेला, मुखेडला गेला, नायगावला गेला, नांदेडला गेला किंवा कुठं भिवंडी, नवी मुंबई, पालघर, पुलवे, धानू, वावळ कुठेही गेला तर हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे म्हणून होणार आहे, हा राष्ट्रवादीचा नेता आहे म्हणून होणार आहे। त्यावेळेस पक्षाला कमीपणा येईल आणि तुमच्या कुठल्या चुकीमुळं तुम्हालाही त्याच्यातनं नाव तुमचं खराब होईल। अशा पद्धतीनं कुठलंही कृत्य हे तुमच्याकडनं अजिबात होता कामा नये। कुणी काहीतरी कुणाला आमच्या चॅनलच्या समोर बोलायची सवय असेल किंवा पत्रकार मित्रांच्या बरोबर, तर लूज टॉक अजिबात करू नका, ज्याच्यातून आपलं जे काही कामकाज चाललंय त्या कामकाजावर परिणाम होईल असं कृपा करून करू नका। कारण बोलण्यातनं पण गैरसमज होतात, कधी कधी एखादा समाजच दुखून जातो, एखादं वाक्य बोलून जातो पण त्याचा इतका मोठा फटका त्या बोलणाऱ्याला बसतो, तो बोलणारा ज्या पक्षाचा असतो त्या पक्षालाही बसतो। अशा मात्र गोष्टी कृपा करून आपल्याला प्रवेश दिल्यानंतर आपण होऊन देऊ नका। काही अडचण असली तुम्ही संघटनेमध्ये आपलं ऑफिस मंत्रालयाच्या समोरच आहे, फोनची व्यवस्था आहे, प्रतापराव आहेत, बाकीचे सगळे पदाधिकारी आहेत, कुणाशीही संपर्क साधा, शिवराजजी स्वतः आहेत आणि त्याच्यातून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू। एक मोठं काही संकट आलं तरी ताबडतोब संपर्क साधा, तिथं मग पोलिसांशी काही चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी करण्याची वेळ आली, कलेक्टरला, तिथल्या सीओला, तिथल्या इतर अधिकाऱ्यांना काही सांगण्याची वेळ आली आणि खरोखरीच तो कारण नसताना त्या आपल्या सहकार्यावर अन्याय होतो असं वाटत असेल तर तो अन्याय होऊन दिला जाणार नाही।
पण काम मात्र योग्य असलं पाहिजे, काम सरळ मार्गी असलं पाहिजे. नाहीतर काहीतरी वेडवाकडे काम करायचंय. दादा आता मला वाचवणार राव, पोलिसांनी मला पकडलं. अरे तुला चुकीचं काम करायला कोणी सांगितलं? त्याच्यामुळे कुणाच्याही चुकीच्या कामावर पांघरून घालण्याचं काम आम्हाकडनं होणार नाही. पण कुणावर अन्याय झाला, तो एकटा दुकटा असला तरी त्यांचा अन्याय दूर करण्याच्या करता आमच्याकडे असणाऱ्या जी काही पदाची ताकद असेल, सत्तेची ताकद असेल, ती पूर्णपणे तुमच्या पाठीशी आम्ही उभं करायला कमी पडणार नाही, हा विश्वास पण मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि आता आपला परिवार, आपण एक परिवार म्हणून काम करणार आहोत ह्याची जाणीव ठेवून आपण आपली वाटचाल पुढे चालू ठेवूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा मनापासून आपल्या सगळ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.